ठीक आहे, लिहून घ्या एक्झाम्पल. if A equal to matrix A equal to matrix 1 2 minus 1 3 0 2 4 5 0 4 5 0 comma B equal to matrix B equal to matrix 1 0 0 2 1 0 0 1 3 0 1 3. Then verify that question ahead. Then verify AB transpose the AB dash equal to B dash A dash. AB transpose equal to B transpose into A transpose. हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. AB transpose equal to B transpose into A transpose. व्हेरीफाय करूया. सुरुवातीला क्वेश्चन एक्स्ट्राच्या घेतो. आन्सर मध्ये सर्वांनी सुरुवातीला काय करणार, गिवन ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या लिहूया, कारण आपल्याला ट्रान्सपोज सुद्धा लिहायचा आहे त्यांचा, म्हणून आपण दिलेल्या व्हॅल्यू लिहून घेऊ. A इक्वल टू मॅट्रिक्स जो दिलेला आहे तो लिहून घ्या. 1 2 minus 1 3 0 2 3 0 2 4 5 0 कॉमा बी मॅट्रिक्स हे दिलेला आहे, क्वेश्चन मध्ये आहे तुमच्या, तोच मॅट्रिक्स तुम्हाला लिहायचा आहे. 1 0 0 2 1 0 आणि 0 1 3. आणि याच बरोबर ए बी बरोबरच आपल्याला ए ट्रान्सपोज सुद्धा लिहायचा. लगेच ट्रान्सपोजला आता इथं मी डॅश लिहितोय, कारण आपल्याला क्वेश्चन डॅश मध्ये विचारलेला आहे. सांगा, पहिला रो पहिला कॉलम करायचा, सेकंड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम करायचा. सांगा, पहिला कॉलम काय लिहितो? 1 2 minus 1 2 minus 1 बरोबर आहे. दुसरा रो दुसरा कॉलम 3 0 2 3 0 2 हा असेल. तिसरा कॉलम 4 5 0 4 5 0. या पद्धतीने आपल्याला ए डॅश मीन्स ए ट्रान्सपोज मिळाला. तसंच बी ट्रान्सपोज काय असेल? 1 0 0 1 0 0. त्यानंतर सेकंड कॉलम काय असेल? 2 1 0 2 1 0. आणि थर्ड कॉलम काय असेल? 0 1 3 0 1 3. या पद्धतीनं ए डॅश आणि बी डॅश हे आपल्याला मिळाले. बघा, गिवन मध्ये आपण सर्वांनी लिहून, चला, ए मॅट्रिक्स दिलेला लिहिला, बी मॅट्रिक्स लिहिला, त्यानंतर ए वरून
ए ट्रान्सपोज घेतलं, बी वरून बी ट्रान्सपोज लिहिला आणि या 4 मॅट्रिक्सचा यूज करून आपल्याला ए बी डॅश इक्वल टू बी डॅश इंटू ए डॅश ही ट्रान्सपोजची प्रॉपर्टी जी आहे ती आपल्याला शो करायची आहे, म्हणजे व्हेरीफाय करायची. आता आपण नेक्स्ट घेऊया, एक एक व्हॅल्यू घेऊया. आपल्याला ए बी ट्रान्सपोज काढायचं आहे, ए बी डॅश काढायचं आहे. त्यासाठी सुरुवातीला हे ए इंटू बी हे मल्टिप्लाय करावं लागेल हे 2 मॅट्रिक्सचं, आणि त्यानंतर त्यांचा ट्रान्सपोज घ्यायचा. मग बघा, सुरुवातीला घेऊया ए बी इक्वल टू, आता ए मॅट्रिक्स आता घेतलेला, ए मॅट्रिक्सला 1 2 -1 3 0 2 4 5 0 हा ए मॅट्रिक्स, त्याला मल्टिप्लाय बी मॅट्रिक्स, तोही मॅट्रिक्स लिहा 1 0 0 2 1 0 आणि 0 1 3 0 1 3. या दोन्हींचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मल्टिप्लिकेशन म्हणजेच या रोचं या 3 कॉलमला मल्टिप्लाय करत जायचं, परत या सेकंड रोचं परत या 3 कॉलमला मल्टिप्लाय, आणि थर्ड रोचं सुद्धा या 3 कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला. आता एक एक स्टेप करूया. या रोनं या कॉलमला मल्टिप्लाय करून घेऊया आपल्या मल्टिप्लिकेशनच्या रूल नुसार. 1 इंटू 1 1 प्लस 2 इंटू 2 4 प्लस -1 इंटू 0 0 0. त्यानंतर या रोनं सेकंड कॉलमला इथं मल्टिप्लाय करूया, सेकंड कॉलमला म्हणजे 1 इंटू 0 0 प्लस 2 इंटू 1 2 -1 इंटू 1 -1. आता फर्स्ट रोनं थर्ड कॉलमला मल्टिप्लाय करायचं. 1 इंटू 0 0 0 प्लस 2 इंटू 0 0 0 झिरोच, आणि -1 इंटू 3 -3 -3. म्हणजे पहिल्या रोनं पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय केलं, इथं लिहिलं आपण. याच पहिल्या रोनं दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय केलं, इथं लिहिलं. आणि याच रोनं तिसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय केलं, इथं लिहिलं. या पद्धतीनं आपण सर्व कॉलम संपले. पण आता एकच रो झालेला आहे. I1 -3. हा, आता दुसरा रो आपल्याला घ्यायचा आहे. हा, या रोनं या 3 कॉलमला मल्टिप्लाय करायचं, जसं वरती केलं होतं त्याच पद्धतीनं. मग बघा, 3 इंटू 1 3 प्लस 0 इंटू 2 0 झिरोच, प्लस 2 इंटू 0 0 झिरोच. या सेकंड रोनं फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय केलं. आता याच सेकंड रोनं सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करूया, म्हणजे या 3 न 0 ला मल्टिप्लाय केलं 0, या 0 न 1 ला मल्टिप्लाय केलं 0, आणि या 2 न 1 ला मल्टिप्लाय केलं 2 म्हणजे या सेकंड रोनं सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करून इथं मिळालं. आता याच सेकंड रोनं थर्ड कॉलमला मल्टिप्लाय करूया, 3 इंटू 0 0 0 0 इंटू 0 0 0 बरोबर आहे. 2 इंटू 3 6 म्हणजे आता या सेकंड रोनं 3 कॉलमला मल्टिप्लाय करून झालं. आता सेकंड रो ही संपला, कॉलमला मल्टिप्लाय करून. आता
थर्ड रो आहे त्यानं या तिन्ही कॉलमला मल्टिप्लाय करायचं. थर्ड रो म्हणजे हा 4 into 1 4 4 plus 5 into 2 10 10 plus 0 into 0 0 0. आता याच रो न दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करूया. 4 0 into 0 0 5 into 1 5 आणि 0 into 1 0 आता थर्ड रो आणि थर्ड कॉलम 4 into 0 0 0 5 into 0 0 0 आणि 0 into 3 0 0. या पद्धतीनं आपल्याला मॅट्रिक्स दोन मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन मिळाली. A into B. असं झालं. आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन घेऊन घ्या सर्वांनी. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करता रो या रो न या तिन्ही कॉलमला मल्टिप्लाय केलं. पहिल्या रो मध्ये मिळालं. परत सेकंड रो न या तिन्ही कॉलमला मल्टिप्लाय केलं. आपल्याला हा सेकंड रो मिळाला. तसंच थर्ड रो न या तिन्ही कॉलमला मल्टिप्लाय केलं. आपल्याला थर्ड रो मिळाला. या पद्धतीनं आपल्याला हे. आणि आता त्यानंतर आपण या सर्वांची ऍडिशन करून घेतोय. म्हणजे ऍडिशन करून येणारा जो मॅट्रिक्स आहे तो या ए आणि बी या दोन मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट असेल. ए आणि बी या दोन मॅट्रिक्सचा तो प्रॉडक्ट असणार. व्यवस्थित लिहून घ्या ते. झालं. ओके. सर्वांचं झालेलं आहे का? सर पाठीमागचं पेज दाखवा. पाठीमागचं पेज काय ए बी आणि बी ट्रान्सपोज दिलेल्या व्हॅल्यूज लिहायच्या होत्या. हा झाले सर. ठीक आहे. नेक्स्ट आता मला ऍडिशन सांगा या सर्वांची. ए बी इक्वल टू आता जो मॅट्रिक्स लिहिला आहे त्यांचे ऍडिशन करून सांगा. पहिले काय होईल? 5 5. दुसरे 1 1. तिसरे -3 -3. चौथे 3 3. पाचवे 2 2 सहावे 6 सातवी 14 14. आठवी 5 5. नववी 0 0. म्हणजेच ही जी ऍडिशन आहे ते आपल्याला इथं लिहायचे आहे. परत एकदा सांगा, मला सांगा आता. 5 -3 5 1 -3 सेकंड रो 3 2 3 2 6 6. थर्ड रो 14 5 0 14 5 0. बघा हेच येते का आता जे सांगितले ते. ए बी इक्वल टू ऍडिशन हीच येते का आता आपण बघितलेली. 5 1 -3 3 2 6 14 5 0. आता ही ए बी ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आपल्याला काढायचं आहे ए बी डॅश. ए बी डॅश मीन्स ए बी ट्रान्सपोज. ट्रान्सपोज म्हणजे हे फर्स्ट रोला इथं कॉलम मध्ये लिहायचं, सेकंड रोला इथं कॉलम मध्ये लिहायचं, थर्ड रोला इथं कॉलम मध्ये लिहायचं. मग पहिली व्हॅल्यू कॉलम मध्ये लिहूया 5 1 -3. सेकंड व्हॅल्यू लिहूया 3 2 6 आणि थर्ड व्हॅल्यू 14 5 0. हा मॅट्रिक्स. रो चे कॉलम लिहिले,
सेकंड रोला सेकंड कॉलमला, थर्ड रोला थर्ड कॉलम लिहिला. आणि याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं. म्हणजे एक साइड जी आपल्याला पाहिजे होती ती एक साइड मिळाली. त्याला आपण एबी ट्रान्सपोज म्हणतोय. एबी ट्रान्सपोज काढण्यासाठी सुरुवातीला एबी काढलं आणि त्यानंतर त्याचा डॅश घेतला म्हणजे ट्रान्सपोज घेतला. जी शो दॅटची टर्म आहे त्याची डावी बाजू मिळाली. आता नेक्स्ट आपल्याला उजवी बाजू फाइंड आउट करायचे. काय आहे क्वेश्चन मध्ये उजव्या बाजूला? AB डॅश इक्वल टू आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? बी डॅश इंटू ए डॅश. बी डॅश इंटू ए डॅश हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी घेऊया आता सिम्प्लिफिकेशन. बी डॅश इंटू ए डॅश इक्वल टू, आता ह्या बी डॅश ए डॅश यांच्या व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढलेत बघा इथं Q1 मध्ये देताना. बी डॅश ची व्हॅल्यू इथं आहे, ए डॅश ची व्हॅल्यू इथं आहे. या दोन व्हॅल्यू आपल्याला तिथं टाकायचे. सिक्वेन्स मात्र जसा दिला असेल तसा बी डॅश ची व्हॅल्यू अगोदर टाकायचे, ए डॅश ची व्हॅल्यू नंतर टाकायचे. त्या सिक्वेन्सनच आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. घेऊया आता हे बी डॅश ची व्हॅल्यू 1 to 0 जे आता सांगितलेली होती तीच व्हॅल्यू आपण लिहितोय. 0 1 1 1 0 0 3. हे बी डॅश इंटू ए डॅश. ए डॅश आहे 1 3 4 2 0 5 1 3 4 2 0 5 आणि -1 2 -1. 0. हे झालं बी डॅश इंटू ए डॅश. जसं आपण मगाशी मल्टिप्लाय केलं तसंच इथं सुद्धा मल्टिप्लिकेशन करायचं आहे. या रोनं तिन्ही कॉलमला मल्टिप्लाय, तसंच या रोनं सुद्धा या तिन्ही कॉलमला मल्टिप्लाय, तिसऱ्या रोनं तिन्ही कॉलमला मल्टिप्लाय. या पद्धतीनं मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशनच्या रूलनच द्यायचं. घेऊया आता इक्वल टू. पहिल्या रोनं पहिल्या कॉलमला सुरुवातीला मल्टिप्लाय करू. फर्स्ट एलिमेंट फर्स्ट मल्टिप्लाय 1 into 1 2 into 2 plus 0 into -1 0. म्हणजेच फर्स्ट रोनं फर्स्ट कॉलमला केलं. आता याच फर्स्ट रोनं सेकंड कॉलमला सुद्धा करायचं मल्टिप्लाय. म्हणजे 1 into 3 3 3 plus 2 into 0 0 0 into 2 0 0. फर्स्ट रो न दुसऱ्यालाही केलं. आता या रो तिसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं. या 1 into 4 4 plus 2 into 5 10 10 plus 0 into 0 0 म्हणजेच मल्टिप्लाय करून त्या पहिल्या रोनं पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या तिन्ही कॉलमला मल्टिप्लाय केल्यानंतर या 3 व्हॅल्यू आपल्याला मिळतात. जसं आपण पहिल्या रोला मल्टिप्लाय केलं तसंच आता या दुसऱ्या रोनं या तिन्ही कॉलमला मल्टिप्लाय करायचं आपल्याला. पहिल्या रोनं केलं तसं दुसऱ्या रोनं. म्हणजेच या 0 न पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय 0 into 1 0 न कशालाही मल्टिप्लाय केलं तरी 0 येतं. 1 into 2 2 plus 1 into -1 -1 -2 -1. तसंच सेकंड रो सेकंड कॉलमला 0 into 3 0 0 1 into 0 0 0 आणि 1 into 2 2 तसंच
तिसऱ्या कॉलमला 0 इंटू 4 0 0 1 इंटू 5 5 5 1 इंटू 0 0 हे झालं सेकंड रोनं या तिन्हीला मल्टिप्लाय केलं. आता या थर्ड रोनं तिन्ही कॉलमला मल्टिप्लाय करूया. 0 इंटू 1 0 0 इंटू 4 0 0 इंटू 5 0 पहिला एलिमेंट आहे ना. 0 इंटू 1 0 झाला, 0 इंटू 2 परत 0 झाला आणि 3 इंटू -1 -3 -3. तसंच थर्ड रो आणि सेकंड कॉलम 0 इंटू 3 0 परत 0 इंटू 0 0 आणि 3 इंटू 2 6 परत 0 इंटू 4 0 0 इंटू 5 0 आणि 3 इंटू 0 0 या पद्धतीनं आपल्याला 9 एलिमेंट मिळाले या मॅट्रिक्सच्या मल्टिप्लिकेशन वरून. पहिल्या रोनं तिन्ही कॉलमला मल्टिप्लाय इथं, दुसऱ्या रोनं तिन्ही कॉलमला मल्टिप्लाय इथं आणि तिसऱ्या रोनं तिन्ही कॉलमला मल्टिप्लाय इथं. या पद्धतीनं आपल्याला मल्टिप्लिकेशनचा रूल मिळाला. हे लिहून घ्या प्रत्येकाने. आता हे सिम्प्लिफिकेशन ज्याचं राहिले त्यांनी लिहून घ्या. तोपर्यंत बघा, पहिला एलिमेंट इथं काय असेल व 1 + 4 5 5. दुसरा एलिमेंट 3 3 + 0 + 0 3. तिसरा 14 14. चौथा 1 1. पाचवा 2 सहावा 5 सातवा3 आठवा 6 नववा 0 0. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला सर्व एलिमेंट राहिले त्याने लिहून घ्या. झाले का लिहून रे? हो सर. आता ऍडिशन जे केलेले आहे ते मी पुढे लिहितोय. ऍडिशन मला सांगा. b' इंटू a' इक्वल टू 5 5 3 5 3 14 5 3 14. ओके. 1 2 5 1 2 5 -3 6 0 -3 6 0. याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो. आता इक्वेशन 1 आणि 2 दोन्हीही कम्पेअर करा. याच्या अगोदर ab' आपण काढलेला आहे बघा, त्याला इक्वेशन नंबर 1 दिलंय आणि आता b' जो काढलेला आहे त्याला इक्वेशन नंबर 2 दिलेला आहे. त्या दोन्ही मध्ये जे राईट हँड साइडचे जे मॅट्रिक्स आलेला आहे तो चेक करा सर्वांनी. 5 3 15 1 2 5 -3 6 0. हे जे आहे ते पाठीमागं आले का बघूया. सेम आहे दोन्ही. हा, इक्वेशन 1 मध्ये 5 3 15 1 2 5 आणि -3 6 म्हणजे दोन्हीही व्हॅल्यू सेम आहे. इक्वेशन 1 मध्ये ही व्हॅल्यू आणि इक्वेशन 2 मध्ये राईटची व्हॅल्यू सेम आहे. त्यामुळं लेफ्ट साइड ज्या आहेत त्या इक्वेशन मधल्या सेम होतील. म्हणजेच आपण इथं म्हणणार फ्रॉम इक्वेशन 1 and 2 we get ab' equal to b' into a'. ab' equal to b' into a'.
सर्वांना समजतं एक्झाम्पल हे? झाले का सर्वांचं मग? येस सर. थांबा. लिहून घ्या. तर यावरतीचे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायला देतोय. प्रत्येकाने सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करा प्रत्येकाने. आता तुम्ही सॉल्व्ह करायचं एक्झाम्पल a इक्वल टू 2 3 minus 1 4 5 0 comma b equal to matrix -1 2 4 1 3 0 -1 2 4 1 3 0. Then verify a plus b transpose equal to a transpose plus b transpose. a transpose plus b transpose हे आपल्याला प्रूव्ह करायचं. सकाळी सॉल्व्ह केलेलं एक्झाम्पल बघायचं आणि त्यानुसारच सॉल्व्ह करायचं. म्हणजे सुरुवातीला गिवन मध्ये ए घ्यायचा, बी घ्यायचा, ए ट्रान्सपोज घेणार, बी ट्रान्सपोज घेणार आणि या 4 व्हॅल्यू घेतल्यानंतर LHS मध्ये ही व्हॅल्यू जी आहे, LHS मधील व्हॅल्यू ए प्लस बी ट्रान्सपोज ही फाइंड आउट करायची, RHS मधली ही व्हॅल्यू ही फाइंड आउट करायची आणि दोन्ही समान येते का बघायचं. समान आलं का व्हेरीफाय झालं म्हणायचं. सुरुवातीला गिवनच्या व्हॅल्यू सर्वांनी लिहा. ए इक्वल टू गिवन दिलेला आहे त्याप्रमाणे लिहा. बी इक्वल टू दिलेला आहे तेही लिहा. तसंच ए डॅश बी डॅश हेही लिहा. ए डॅश जे ट्रान्सपोज इक्वल टू 2 3 -1 4 5 0 कॉलम मध्ये लिहिलं. तसंच बी ट्रान्सपोज इक्वल टू -1 2 4 1 3 0. Given A equal to matrix, B equal to matrix, and A transpose and B transpose. या 4 मॅट्रिक्सच्या व्हॅल्यू आपण दिलेल्या कंडिशनवरून लिहिल्या. त्यानंतर मग LHS बघायचे, RHS बघायचे आणि सिम्प्लिफाय करायचे. आता नेक्स्ट घेणार आपण 2 मॅट्रिक्सची ऍडिशन.
इक्वल टू कोणकोणते दोन मॅट्रिक्स जे तुम्हाला इथं दिलेले आहेत. हा एक मॅट्रिक्स 2 3 -1 आणि हा दुसरा मॅट्रिक्स. हे दोन मॅट्रिक्स घ्यायचे आहेत आपल्याला. घ्या मग पहिला मॅट्रिक्स 2 3 -1 4 5 0. तसंच दुसरा मॅट्रिक्स दिलेला बी चा तोही लिहा. -1 2 4 1 3 0. इक्वल टू ऍडिशन करा. 2 + -1 किती येतंय? 1 1. 3 + 2 5 5. -1 + 4 3 फर्स्ट रो मध्ये फर्स्ट रो ऍड केला. पहिला पहिल्यामध्ये ऍड, दुसरा दुसऱ्याला, तिसरा तिसऱ्याला. आता इथं प्लस साइन आहे त्यामुळे हे यानं कॉलमला असं मल्टिप्लाय करायचं नाही. ऍडिशन असल्यामुळं या एलिमेंटला ए एलिमेंट ऍड करायचा. 3 + 2 5, 1 + 1 + 4 3. या पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. तसंच दुसरे एलिमेंट बघा आता 4 + 1 5 5 परत 5 + 3 8 आणि 0 8. + 0 0 म्हणजेच आपल्याला a + b इक्वल टू मिळालं 1 5 3 5 8 0. हा एक मॅट्रिक्स मिळाला. पण आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तो a + b जो मॅट्रिक्स आहे त्याचा ट्रान्सपोज ट्रान्सपोज. बरोबर आहे, ट्रान्सपोज फाइंड आउट करायचा. मग हे आता पहिला रो पहिल्या कॉलम मध्ये घ्यायचा, दुसरा रो दुसऱ्या कॉलम मध्ये घ्यायचा. म्हणजेच येणार 1 5 8 5 8 0 अरे 1 5 8 नाही येते, किती येते? 3 3 आहे. 3 580 5 8 0 5 8 0. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. एक बाजू आपली मिळाली a + b ट्रान्सपोज ची, की जे 1 5 5 8 3 0 हा एक मॅट्रिक्स मिळालाय आपल्याला. तसंच आपण दुसरा भाग सॉल्व करूया. हे झालं का सर्वांचे? a + b ट्रान्सपोज लिहिलंय का? ठीक आहे, पुढचं आल्या मग a ट्रान्सपोज + b ट्रान्सपोज इक्वल टू, जे आता a ट्रान्सपोज b ट्रान्सपोजच्या व्हॅल्यू आपण इथं लिहिलेल्या आहेत बघा. हे a ट्रान्सपोज आहे, हे b ट्रान्सपोज. गिवन लिहिताना आपण a आणि b ट्रान्सपोजच्या व्हॅल्यू लिहिल्या आहेत. त्याच व्हॅल्यू आपल्याला इथं टाकायच्या. 2 3 -1 4 5 0. 2 3 -1 4 5 0 ही A ट्रान्सपोजची व्हॅल्यू. तसंच बी ट्रान्सपोजची ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे -1 1 2 3 4 0 4 0 इक्वल टू. आता ऍडिशन करा इथेही 2 आणि -1 चे ऍडिशन 1 1, कारण मध्ये ऍडिशन साइन आहे. 4 + 1 5 5. परत दुसऱ्या रो मध्ये 3 + 2 5 5 5 + 3 8 परत -1 + 4 3 0 + 0 0 0. ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला A ट्रान्सपोज + B ट्रान्सपोज. याला इक्वेशन नंबर 2 दिला.
आता बघा 155830 ही आलेली व्हॅल्यू 155830 आणि इक्वेशन नंबर 1 बघा, इक्वेशन 1 मध्ये आलेली व्हॅल्यू इथं 155830 सेम व्हॅल्यू आलेली आहे, तीच व्हॅल्यू पुढे सुद्धा आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळे इक्वेशन 1 आणि 2 च्या राईट हँड साइड ह्या सेम दिसतात आपल्याला. 155830 हे दोन्ही सेम दिसतं. त्यामुळे म्हणायचं पुढं फ्रॉम इक्वेशन 1 and 2, from equation 1 and 2, A plus B transpose equal to A transpose plus B transpose. हे show that झाला. A plus B transpose equal to A transpose plus B transpose. Transpose. लक्षात येतात एक्झाम्पल हे प्रॉपर्टी, आपल्या ज्या दोन प्रॉपर्टी आहेत त्यावरती हे एक्झाम्पल जे आहेत ते. येस सर. Yes, sir. तर ते एक्झाम्पल तुम्हाला सेंड करतोय. सर्वांनी उद्या मात्र होमवर्क मधली एक्झाम्पल सर्वच्या सर्व सॉल्व्ह करून दाखवायचे आहेत उद्या. सकाळी एक परत एक्झाम्पल घेतलेलं त्या पद्धतीच एक एक्झाम्पल देतोय, ते एक सॉल्व्ह होते का बघा. इफ A इक्वल टू 1 2 -1 0 6 3, then verify A transpose चा ट्रान्सपोज इक्वल टू A. 1 2 -1 0 6 3, then verify that A transpose and double transpose equal to A. करायचं व्हेरीफाय आता. हो सर. करा बघ मग. झालं. दिलेला झालं का, आलं का? हो सर. हा, कोण सॉल्व्ह करेल का इथं? A इक्वल टू गिवन मध्ये दिलेला आहे. सुरुवातीला A डॅश काढायचं म्हणजे A ट्रान्सपोज काढायचा आहे. A ट्रान्सपोज म्हणजे रो चे कॉलम करायचे. सांगा मला रो चे कॉलम करून. पहिला रो 1 2 1 2 पहिला कॉलम, सेकंड रो -1 0 आणि थर्ड रो 6 3. 6. हा झाला आपला A ट्रान्सपोज. आता A ट्रान्सपोज नंतर आपण त्याच्या खाली पुढे लिहायचं किंवा त्याच्या खाली लिहा, आता जागा नसल्यामुळे इथंच लिहितोय. A ट्रान्सपोज जो आलेला आहे त्याचा अजून एकदा ट्रान्सपोज घेऊया. म्हणजे हा जो ट्रान्सपोजचा मॅट्रिक्स आहे त्याला परत एकदा ट्रान्सपोज घ्यायचं, म्हणजे त्या रोचा कॉलम तयार करायचा, या रोचा कॉलम तयार करायचा. सांगा मला, या पहिला रो 1 -1 1 6 -1 6 बरोबर आहे. दुसरा रो 203 203 203. म्हणजेच आपल्याला हे A ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज जो मिळालेला मॅट्रिक्स आहे 1 2 -1 0 6 3, आणि तोच मॅट्रिक्स आपल्याला A म्हणून दिलेला आहे 1 2 -1 0 6 3.
हे जे दोन्ही मॅट्रिक्स आहेत ते सेम आलेले आहेत. म्हणजेच आपण या मॅट्रिक्सच्या ठिकाणी या मॅट्रिक्सची व्हॅल्यू किती आहे? ए आहे. हा मॅट्रिक्स म्हणजे ए मॅट्रिक्स आपण म्हणतोय. तर याच्या ऐवजी आपण काय टाकू शकतो? ए मॅट्रिक्स टाकू शकतो. म्हणून खाली लिहायचं ए ट्रान्सपोज, त्याचा ट्रान्सपोज इक्वल टू ए, आणि हे आपलं शो दॅट झालं. ए ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज इक्वल टू ए. ठीक आहे. जर इथं आपण ट्रान्सपोजचा पार्ट आपल्याला समजला असेल, ट्रान्सपोज काढताना कशा पद्धतीने त्या तीन प्रॉपर्टी तुम्हाला दिलेल्या आहेत, त्या 3 प्रॉपर्टीचा यूज करायचा आणि सॉल्व्ह करायचं होतं. त्यानंतर आपण त्या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंट वरती 1-2 प्रॉपर्टी आहेत, त्या डिटर्मिनंट वरती त्या प्रॉपर्टी बघणार आहोत. ते पण उद्याच्या लेक्चरला बघूया. राहिलेला जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.